नमस्कार। आज हरतालिका, त्यानिमित्त आपण हरतालिकेचं पूजन कसं करायचं आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य बघूयात। हरतालिकेच्या पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षत, गुलाल, शमीपत्र, बुक्का, पैसा, सुपारी, त्यानंतर शमीपत्रे, पंचामृत, साखर, नैवेद्यासाठी पेढा, अत्तर, उदबत्ती, त्यानंतर वाळू, त्यानंतर विडा ठेवण्यासाठी खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, त्यानंतर काकडी, कणीस, फळं, त्यानंतर बेलपत्र, फुलं, त्यानंतर पत्री, फुलवात, पंचपात्र, पळी, पेला इत्यादी सगळं साहित्य आपण पूजेसाठी घेतलेलं आहोत। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं, देवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळूचं शिवलिंग स्थापित करायचं। आपण बघू शकता मी इथे शिवलिंग स्थापित केलेलं आहे, गौर मांडलेली आहे, त्यानंतर नंदी आणि महादेवाच्या डोक्यावर असलेली गंगा, अशा पद्धतीने आपण इथे शिवलिंग स्थापित केलेलं आहे। हरतालिकेच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण करूयात दिव्याची पूजा। पंचामृत पाणी वाहून घ्यायचंय दिव्याला, पुन्हा पाणी वाहायचंय, त्यानंतर हळद, कुंकू, अक्षत, एक फूल व्हायचे, ओवाळायचे, थोडा साखरेचा नैवेद्य ठेवायचा। अशा पद्धतीने आपण दिव्याची पूजा केली। दिव्याची पूजा झाल्यानंतर कुठल्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा करताय, तर आपण गणपतीची पूजा करूया। गणपती म्हणून आपण सुपारी घेतली आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजोक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशे तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु। विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं। जपेत गणपती स्तोत्र षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्रह्मणोभिश्च लिखित्वा या समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्व गणेशस्य प्रसादता। इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणेश स्तोत्र संपूर्णम। अशा पद्धतीने आपण गणपतीची पूजा संपन्न केली आहे। सुपारीला दूध पाणी घालून त्यानंतर आपण हळद, कुंकू, अक्षत, गुलाल, शमीपत्र वाहिलेली आहे आणि फूल वाहिलेलं आहे, त्यानंतर धूप दीप दाखवलेला आहे।
सर्वप्रथम दिव्याची, त्यानंतर गणपतीची आपण पूजा केलेली आहे. आता आपण महादेवाची पूजा करूया. पूजा करण्यासाठी आपण विडे मांडून घेतलेले आहेत. विड्यावर सुपारी, बदाम, खारीक, खोबरं, हळकुंड आणि नाणं अशा पद्धतीने 5 विडे मांडून घेतलेली आहेत. ताटामध्ये याकरता आपण शिवलिंग काढलंय की उद्या बोळवण्याच्या वेळी ते व्यवस्थित बोळवता यावी, ते अस्तव्यस्त होऊ नये, त्यामुळे ताटावर काढलेले आहेत. आता आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलेलंच आहे. देवाला मनोभावे नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची. पूजा करताना सर्वप्रथम महादेवाला फुलांनी पाणी शिंपडायचं. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. फुलांनी आपण पाणी, दूध वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचंय. महादेवाला गुलाल, तर अक्षत व्हायची आहे. त्यानंतर शमीपत्र व्हायचं आहे. महादेवाला पारिजातकाचं फूल अतिशय प्रिय असतं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. यानंतर 108 बेलपत्र व्हायचे. ओम नमः शिवाय. बेलपत्र वाहून झाल्यानंतर विविध प्रकारच्या वस्तू पत्री व्हायच्या आहेत सुरुवातीला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा विविध प्रकारच्या पत्री वाहून झाल्यानंतर महादेवाला धोत्र्याचं फळ आणि बेलफळ व्हायचंय. ओम नमः शिवाय. त्यानंतर जानवं व्हायचंय. त्यानंतर वस्त्रमाळ व्हायची आहे. वस्त्रमाळ झाल्यानंतर कापसाच्या हळदी कुंकाने बनवलेल्या वस्त्र सतपुतळ्या व्हायच्या आहेत. यानंतर महादेवाला फळं अर्पण करायचे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आपल्याकडे असलेली विविध प्रकारची फुलं व्हायची.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। यानंतर सखी पार्वती अंबिकेची आपल्याला ओटी भरायची आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अशा प्रकारे आपण पूर्ण वायंदान, ओटी, करंडा, ब्लाउज पीस अशा पद्धतीने पार्वतीची ओटी भरून घेतली आहे। यानंतर महादेवाला धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे। पेढ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला। सर्व साहित्य वाहून झाल्यावर आणि नैवेद्य दाखवल्यावर आपण आता आरती करूयात। सर्वप्रथम गणपतीची, सुखकर्ता दुःखहर्ता गणपतीची झाल्यानंतर महादेवाची आरती। लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी माळा, तेथून या जळ निर्मळ वाहे जुजुळा, जय देव जय देव जय। महादेवाची आरती झाल्यानंतर कापूर आरती करूया। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयालविंदे भवं भवामी चैतन्य मंदालमाला कपालकाय कपालमाला शशिशेखराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। कर्पूर नीरांजन दीपोयाम समर्पयामि।